नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज 30 जून. जवळजवळ खूप शेतकऱ्यांच्या पेरण्या आटपत आल्या आहे किंवा काही भागामध्ये अजून पेरण्या सुरू आहे. 2 दिवसापूर्वी मी पेरणीचा एक व्हिडिओ बनवला होता. तर मला एका शेतकऱ्यांनी असा प्रश्न केला की सोयाबीनवर खोडअळी किंवा चक्रीभुंगा येऊ नये म्हणून आधीच काय उपाययोजना कराव्या. तर या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. तर त्याच्यासाठी आपल्याला दोन उपाय आहेत सध्या. एक त्यातला उपाय एक आहे की आपण सोयाबीन पेरणी करताना त्याला सीड ट्रीटमेंट करणे आवश्यक आहे. सीड ट्रीटमेंट केल्यामुळे चक्रीभुंगा किंवा खोडअळी ही कंट्रोल होते. तर ते सीड ट्रीटमेंट ही थायमोक्टोझाम 30% या औषधाने करायची आहे. कोणत्याही कंपनीचे औषध आपण सीड ट्रीटमेंटला वापरू शकतो. प्लस बुरशीसाठी ते वेगळा. दुसरा उपाय आहे, समजा सीड ट्रीटमेंट करणं झाली नाही तर दुसरा उपाय असा आहे, त्याला वेगळं काही करायचं काम नाहीये. जेव्हा आपण पेरणी झाल्यानंतर 18-20 दिवसानंतर जो सोयाबीनवर तणनाशकचा फवारा करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण लॅम्बडा सायलोथ्रिन प्लस थायमेक्टोझाम हे घटक असलेलं औषध घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कंपन्यांचं नाव जर सांगायचं झालं तर अदामा कंपनीचं अनुलिप किंवा सिंजेंटा कंपनीचं अलिका ही प्रतिपंप 20 मिली औषध आपण आपल्या सोयाबीनच्या तणनाशकाच्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे. त्याने चक्रीभुंगा, खोड किडा, अळी किंवा इतरही सोयाबीनवर असलेली अळी आहे ती पूर्णतः कंट्रोल होते. तर हे दोन उपाय आहेत. धन्यवाद.